नमस्कार. SKP आय टी कट्ट्यामध्ये सर्व प्रेक्षक, विद्यार्थी, पालक व आय टी आयमधील सर्व सहकारी यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आज SKP आय टी कट्ट्याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत अनेक विषयांचं माहिती दिलेली आहे, अनेक ट्रेडची माहिती आपण दिलेली आहे. आज खास आपण इलेक्ट्रिशियन व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. त्याचबरोबर वायरमन हा देखील अतिशय नामांकित असा व्यवसाय आहे, त्याचीही माहिती आपण आज देण्याचं आमचा मानस आहे. आजच्या या SKP आय टी कट्ट्यामध्ये सर्व प्रेक्षकांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि आत्तापर्यंत आम्हाला जे काही सहकार्य तुमच्याकडनं मिळालेलं आहे असंच सहकार्य आम्हाला यापुढेही असू द्या. तर ज्यांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही, कृपया त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या या SKP आय टी कट्ट्यामध्ये परत एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इलेक्ट्रिशियन व्यवसायाची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिशियनमधले अनुभवी शिल्प निदेशक आदरणीय सुनील चव्हाण सर आपलं SKP आय टी कट्ट्यामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर वायरमन या व्यवसायामधील तज्ज्ञ शिल्प निदेशक वाणी सर आपलंही मनपूर्वक स्वागत. दोन्हीही तज्ज्ञ शिल्प निदेशक वायरमन आणि इलेक्ट्रिशियनमधले तज्ज्ञ आहेत, त्यांचा अनुभव चांगला आहे आणि विद्यार्थीप्रिय असे दोन्हीही शिल्प निदेशक आहेत. यांच्याकडनं आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. सर परत एकदा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी दोन्ही ट्रेड नामांकित आहेत आणि या दोन्ही ट्रेडला मागणी खूप आहे. तरी पण ह्या ट्रेडविषयी सर्व प्रेक्षकांना किंवा पालकांना, विद्यार्थ्यांना माहिती आहे असं नाही. फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेड एवढंच माहिती आहे, परंतु इलेक्ट्रिशियन ट्रेड काय आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जॉब कुठं लागतो, ह्या सगळ्या गोष्टीचं उकल होणं खूप गरजेचं आहे. आणि ही सर्व माहिती घेऊन पालकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला तर त्यांना पुढं करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरू शकतं. तर आज चला तर आपण चर्चेला सुरुवात करूया. इलेक्ट्रिशियनचे तज्ज्ञ शिक्षक सुनील चव्हाण सर पालकांचा प्रश्न आहे, डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिशियन अँड वायरमन, काय सांगू शकाल? सुरुवातीला असं सांगतो की मी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे दोन्ही अतिशय लोकप्रिय ट्रेड आहेत. परंतु विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेत असताना बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या दोन्ही ट्रेडमध्ये नेमका फरक काय आहे. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे की इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडमध्ये क्वालिफिकेशनचा थोडासा फरक आहे की इलेक्ट्रिशियन हा ट्रेड 10वी पास या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि वायरमन ट्रेड हा 10वी पास आणि नापास या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांना इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये आवड आहे परंतु ते 10वी पास झालेले नाही आणि त्यांना इलेक्ट्रिकल क्षेत्रातच करिअर करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर त्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन हा ट्रेड करता येत नसेल तरीसुद्धा वायरमन ह्या ट्रेडचं प्रशिक्षण घेऊन ते विद्यार्थी इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करू शकतात. म्हणजे इलेक्ट्रिशियनला जे विद्यार्थी 10वी पास नाही, क्वालिफिकेशन बसत नाही, त्यांच्यासाठी वायरमन हा इलेक्ट्रिकल क्षेत्रात पुढे जाण्याचा उत्तम पर्याय आहे. ओके, धन्यवाद सर. नक्कीच प्रेक्षकांना तुम्ही सांगितलेली माहिती समजेलच. त्यानंतर मी वाणी सरांना हाच प्रश्न विचारतो. वाणी सर, तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार. इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये अगदी थोडा फरक आहे. वायरमनची मुलं जे आहेत ते 10वी पास नापास ही क्वालिफिकेशन आहे, इलेक्ट्रिशियनला 10वी पास आहे. पण आता ज्या मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी वायरमन ट्रेड हा चांगला आहे. कारण वायरमन ट्रेड केल्यानंतर तो MSc लागू शकतो, स्वतःचा व्यवसाय करू शकतो, स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो तो आणि स्वतःची भरभराट त्या ठिकाणी तो करू शकतो. इलेक्ट्रिशियनमध्ये जे सिलेबस आहे तोच वायरमनला, फक्त वायरमनला एवढंच आहे की वायरिंगवरती जास्त भर आहे. इंडस्ट्रियल वायरिंग आहे, कमर्शियल वायरिंग आहे, हाऊस वायरिंग आहे, त्याच्यानंतर सोलर आला आहे आता नवीन, तर सोलरचं वायरिंग आहे, तर याचं सगळं मेंटेनन्स तो स्वतः करू शकतो.
इलेक्ट्रिशियन आणि वायरमनमध्ये थोडाच फरक आहे, जास्त काही फरक नाही आहे त्याच्यात. ओके, धन्यवाद सर. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिशियन अँड वायरमन. तर बेसिक डिफरन्स सरांनी सांगितल्याप्रमाणेच थोडं फरक आहे, खूप फरक नाही आहे. वायरमनचा कोर्स केल्यानंतर MSCB मध्ये जॉब लागतो सर, बरोबर आहे म्हणजे सर? त्याचबरोबर चव्हाण सर, इलेक्ट्रिशियन केल्यानंतर देखील MSCB मध्ये जॉब लागतो. थोडंसं तिथं काय फरक आहे? यामध्ये थोडा सिलेबसचा भाग जर आपण बघितला तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यांचा बऱ्यापैकी सिलेबस सेम आहे. फक्त जो मोटर रिवाइंडिंगचा भाग आहे, ज्यामध्ये वाइंडिंग केली जाते, तो भाग वायरमनमध्ये नाही आहे. परंतु त्या व्यतिरिक्त इतर वायरमनमध्ये कॉम्प्युटर असेल, CCTV, EV, इलेक्ट्रिशियनप्रमाणे त्यांनाही तो भाग ॲड झालेला आहे. ओके. तर सिलेबसमध्ये मुख्यत्व एवढाच फरक आहे. बाकीच्या इतर गोष्टी बऱ्यापैकी इलेक्ट्रिशियन वायरमनमध्ये सेम आहे. ओके, म्हणजे प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की वायरमन आणि इलेक्ट्रिशियनच्या सिलेबसमध्ये बेसिक एक फरक आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिशियन कोर्स केल्यानंतर मोटर वाइंडिंगचा जो भाग आहे तो त्यांना करता येऊ शकतं, आणि हाच भाग ह्या वायरमनच्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना मोटर रिवाइंडिंग करता येणार नाही. हा एक बेसिक डिफरन्स आहे. दुसरा बेसिक डिफरन्स हा आहे की वायरमनचं बेसिक क्वालिफिकेशन, एंट्री क्वालिफिकेशन जे आहे 10वी पास आणि नापास आहे, पास किंवा नापास. आणि इलेक्ट्रिशियनचं बेसिक एंट्री क्वालिफिकेशन आहे 10वी पास. हा एक डिफरन्स आहे. आणि जॉबमधला डिफरन्स विचारू आपण सरांना. वाणी सर, तुमच्याकडे येतो मी. जॉबमधला डिफरन्स काय आहे? सर आता MSCB जर विचार केला तर वायरमनच्या मुलांना लाईनमन आणि वायरमन ह्या दोघांना याच्यावर चालू शकतो तो. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये सुद्धा जागा आहेत वायरमनसाठी, DRDOला जागा आहेत आता. त्याच्यानंतर मिलिटरीच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या डिपार्टमेंटला जातात, ST वर्कशॉपला जागा आहेत. तर ह्या सगळ्या ठिकाणी वायरमन चालू शकतो. आता कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा जागा निघालेल्या आहेत, पुणे कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन. तर त्या प्रत्येक ठिकाणी वायरमन हे लागतातच, कारण प्रत्येक ठिकाणी वायरिंगचं काम आहे किंवा मेंटेनन्सचं काम आहे, तर त्या ठिकाणी ते काम करू शकतात. माझा एक विद्यार्थी वायरमन झालेला, त्याने वायरमन केलं, अप्रेंटिसशिप केली. अप्रेंटिसशिप केल्यानंतर तो आता MSCB मध्ये मोठ्या पदावरती काम करतोय तो आता. म्हणजे वायरमनचे मुलं वायरमन ट्रेड करून उच्च पदावरती सुद्धा जाऊ शकतात. ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. तसंच मी आता सुनील चव्हाण सरांना पण विचारणार आहे. चव्हाण सर, मला सांगा, आता तुमचे विद्यार्थी कोणत्या कंपन्यांमध्ये सध्या काम करत आहेत? असं काही कंपन्यांची नावं तुम्हाला सांगता येतील का? सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड आणि वायरमन ट्रेड हे दोन्हीही ट्रेड सर्व्हिस ट्रेड असल्यामुळं मागणी समाजामध्ये या दोन्ही ट्रेडची प्रचंड मागणी आहे. त्यामुळं आपल्याकडं जर ॲडमिशनचं प्रमाण बघता, दोन्ही ट्रेडला अर्ज करणाऱ्यांची संख्या आपल्याकडं म्हणजे उपलब्ध संख्येपेक्षा जवळपास 3 ते 4 पट अर्ज आपल्याकडे जास्त आलेले असतात. म्हणजे शक्यतो 80च्या प्लस मेरिट आपलं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचं लागतं आणि सगळ्यात अगोदर हे ट्रेड फुल होतं. याचं कारण असं आहे की ह्या ट्रेडमध्ये प्रत्येक अशी कुठलीही कंपनी, म्हणजे खाजगी असो किंवा शासकीय कंपनी असो किंवा कुठलीही आस्थापना असो, की त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल शिवाय कुठलंही काम चालत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण घरामध्ये जरी बघितलं, एक 10 मिनिटं लाईट गेली तरी जसं आपल्या माणसाच्या 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याप्रमाणे वीज ही एक 4थी गरज आहे, जे 10 मिनिटं नसेल तरी घरातील सगळं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिशियनची गरज भासते. कंपनी छोटी असो, मोठी असो, खाजगी असो किंवा सरकारी असो. त्यामुळे जॉबच्या संधी प्रत्येक ठिकाणी आहेत. हॉस्पिटल आहेत, महानगरपालिकेची कार्यालय आहेत, त्यानंतर रेल्वे आहे, DRDO आहे, माझगाव डॉक आहेत, आपल्या MIDC मधल्या वॉल्क्सवॅगन किंवा मल्टीनॅशनल बऱ्याचशा कंपन्या आहेत, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन इलेक्ट्रिकल क्षेत्रातील व्यक्तींची प्रचंड मागणी आहे. व्यवसाय करायचा झाला तरी सुद्धा व्यवसायाला सुद्धा प्रचंड वाव आहे. या गोष्टींमुळंच ह्या दोन्ही ट्रेडची विद्यार्थी संख्या किंवा ॲडमिशनची संख्या, मुलांची मागणी आणि प्रश्न जास्त असतात. आणि हा ट्रेड कुठल्याही संस्थेत, ती ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, पटकन फुल होतं. दुसरी गोष्ट, दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेड केलेले विद्यार्थी शहरातच नोकरी केली पाहिजे असं काही बंधन नाही. ग्रामीण भागातही त्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत. बरोबर. ग्रामीण भागातही नोकरी करू शकतात. माझ्याकडं बऱ्यापैकी जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत
ते वॉल्क्सवॅगन कंपनी आहे किंवा सरकारी MSCBमध्ये परमनंट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कारण की MSCBमध्ये 5 ते 6 हजार ॲट ए टाईम भरती निघते. त्यामुळं त्या ठिकाणी पण विद्यार्थी परमनंट होतात. गव्हर्नमेंट जॉबमध्ये रेल्वे, माझगाव डॉक ह्या ठिकाणी पण आहे. काही विद्यार्थी माझे असे सुद्धा आहेत की जे बिझनेसमध्ये सक्सेस आहेत. रिवाइंडिंगचे स्वतःचे वर्कशॉप त्यांनी टाकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात. म्हणजे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दोन्हीकडेही वाव आहे. म्हणजे तुम्हाला नोकरी करायची असेल नोकरी करू शकता किंवा बिझनेस करायचा असेल तर बिझनेस, दोन्ही संधी तुमच्याकडे उपलब्ध आहेत. नक्कीच सर, तुम्ही छान माहिती सांगितली. पण मला एक चव्हाण सर एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचा एखादा असा विद्यार्थी जो सक्सेस झालेला आहे, असं एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जर सांगितलं तर आमच्या प्रेक्षकांना एक आणखी कॉन्फिडन्स येईल. मी यापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये औंध संस्थेमध्ये कार्यरत होतो. त्या ठिकाणी माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनी रिवाइंडिंगचं शॉप वडूज सातारा या ठिकाणी टाकलेलं आहे आणि प्रचंड बिझनेस त्याचा भरपूर चालतो. आता त्याच्याकडं 10 ते 20 वर्कर काम करतात. ग्रामीण भागामध्ये मोटारीसाठी सर्व्हिस अवेलेबल होत नाही, त्या सगळ्या ठिकाणी तो सर्व्हिस पुरवतो. आणि त्या अगोदर मी राजगुरुनगर ITIमध्ये होतो. त्या ठिकाणचे विद्यार्थी आपली चाकण MIDCतले वॉल्क्सवॅगनची कंपनी आहे नामांकित, त्या ठिकाणी जवळपास 10 ते 12 मुलं ॲट ए टाईम परमनंट झालेली आहेत. आणि काही विद्यार्थी मुंबईला माझगाव डॉक लिमिटेड शिप बिल्डिंगची कंपनी आहे, त्या ठिकाणी अप्रेंटिसशिप होऊन कंत्राटी पद्धतीवर काम केल्यानंतर परमनंट झालेले आहे. येस, नक्कीच सर. तुम्ही जी काय माहिती सांगितली ती आमच्या विद्यार्थ्यांना उपयुक्तच माहिती सांगितलेली आहे. तर मला आता वाणी सरांना विचारायचं आहे की वाणी सर, तुमचा वायरमन हा कोर्स किती वर्षाचा आहे किंवा किती कालावधीचा आहे? वायरमन कोर्स हा 2 वर्ष कालावधीचा आहे आणि याचं जे क्वालिफिकेशन आहे ते 10वी पास तो ऑनलाईन चालू शकतात. आता वायरमन ट्रेड केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी असे की नोकरी करून सुद्धा स्वतःचा व्यवसाय करू शकतात. 8 तास ड्युटी केली, आपण बाकीचा जो वेळ असतो तो मेंटेनन्ससाठी करू शकतो. म्हणजे आपण बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो, त्याच्यानंतर छोटे मोठी कामं करू शकतो आपण. माझे काही विद्यार्थी असे आहेत की ते नोकरी पण करतायत आणि स्वतःचा बिझनेस करतायत. सुट्टीच्या दिवशी दिवसभर काम चालू असतात, स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतात. ते ITI आलेले मुलं कामावर स्वतः ठेवतात ते कामावरतीच आणि अशा प्रकारे त्यांचा बिझनेस वाढत गेलेला आहे. अरे वा, नक्कीच हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तो मला एक अनुभव आलेला आहे. मी पिंपरी चिंचवड ITIमध्ये असताना आमचे 2 विद्यार्थी अप्रेंटिसशिप केल्यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केले. एक जयदीप पाटील नावाचा एक इलेक्ट्रिशियन केलेला विद्यार्थी आणि एक सावरकर नावाचा विद्यार्थी, ह्या दोघांनी मिळून स्वतःचा ते व्यवसाय सुरू केले अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर. आणि एक दिवस असा प्रसंग निर्माण झाला आमच्या सोसायटीमध्ये. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये एक प्रसंग निर्माण झाला. ॲट ए टाइम 2 बिल्डिंगच्या 2 लिफ्ट बंद झाल्या आणि तो ज्या इलेक्ट्रिक पार्टमुळं बंद झाल्या तो पार्ट कुठंही मिळायला तयार नव्हतं. 3 दिवस झाला लिफ्ट बंद. मग शेवटी मी जयदीपला फोन केला. तर जयदीप म्हटलं का सर, हा पार्ट बाजारात मिळणं अवघड आहे, तर त्याला बनवून घ्यावं लागेल. तर मग म्हटलं त्याला ठीक आहे बनवून घे, कुठं मिळेल? तर तो म्हटलं सर आम्ही आणून देतो तुम्हाला बनवून. तर एका पार्टची किंमत 3,500 रुपये होतं, पण त्यासाठी 3 दिवस लिफ्ट बंद होते. 4-5व्या दिवशी त्या दोघांनी मिळून तो पार्ट बनवला आणि आणला आणि तो पार्ट बसवला आणि 5 दिवसानंतर आमची लिफ्ट सुरू झाली. तर असं इलेक्ट्रिशियनचं कार्य आहे, काम आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं आता मुंबईला लोकलला वाहिनी म्हणतो आपण, जीवनवाहिनी, त्याच पद्धतीचं इलेक्ट्रिशियनचं देखील असंच आहे. जेव्हा लाईट जाईल किंवा सप्लाय बंद होईल तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला सुटकारा मिळण्यासाठी किंवा रिलीफ मिळण्यासाठी इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ह्या दोन्ही ट्रेडचे विद्यार्थी अतिशय महत्त्वाचं काम करत असतात. तर त्यांचं कार्य खूपच चांगलं आहे, रिस्क घेऊन देखील काम करत असतात. तर ITIमध्ये आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून आहोत. पहिला सिलेबसमधला पहिला टॉपिक असतो सेफ्टी. ITIतला कोणताही ट्रेड घ्या, पहिला चॅप्टर सेफ्टीचा असतो. तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमन यांना देखील सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. सर, आता विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत तर सेफ्टीविषयी तुम्ही काय सांगू शकाल?
हां, पूर्वीच्या तुलनेमध्ये सुरक्षिततेच्या बद्दल बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पूर्वी आपण फ्यूज वापरायचं, त्याऐवजी आता MCB आलेले आहेत, जेणेकरून कुठे काय फॉल्ट झाला, ओव्हरलोड झालं तर ते ट्रिप होतं आणि पटकन आपल्याला ते बसवणंही सोयीचं होतं. पूर्वी फ्यूज गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फ्यूज तार शोधावी लागायची, ती बसवावी लागायची. बऱ्याच वेळा ती मिळायची नाही, मग आपण कुठली तरी ॲडजस्ट करून टाकायचं, नेक्स्ट टाइम फ्यूज जायचंच नाही, अशा रिस्क होत्या. परंतु आता चेंजेस होत गेले, त्याऐवजी MCB आले, सर्किट ब्रेकर आलेले आहेत. कुठे काय फॉल्ट झाला तर पटकन ट्रिप होतं. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकल सेफ्टीच्या बाबतीमध्ये आपण त्यांना सेफ्टी शूज कंपल्सरी वापरायला लावतो. दुसरी गोष्ट, मीटर्स आलेले आहेत, त्याच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करताना आपण कोणकोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. दुसरी गोष्ट, जर एखाद्या ठिकाणी अपघात झालेला असेल तर प्रायमरी प्रथमोपचार आपण त्या व्यक्तीवरती काय करायचे हे देखील शिकवलं जातं. इलेक्ट्रिकलमुळे जर कुठे आग लागली असेल तर पाणी टाकण्याऐवजी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, या गोष्टी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना सेफ्टीच्या शिकवल्या जातात. नक्की सर, धन्यवाद. सर, आता वायरमॅनच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू शकाल सेफ्टी बाबतीत, किंवा पालक असतील, प्रेक्षक विद्यार्थी असतील, यांनी काय काळजी घ्यावी? सर, ज्या मुलाने वायरमनला ॲडमिशन घेतलेली आहे त्या मुलाला जेव्हा फर्स्ट टाईम ITIमध्ये येतो तेव्हा पहिलं चॅप्टर असतं की सेफ्टी. मग इलेक्ट्रिकल सेफ्टी काय बाळगली पाहिजे, तर त्याला आपण पहिले करंट कसा लागणार नाही, किंवा पायात सेफ्टी शूज घातले पाहिजे, मॅट असते इलेक्ट्रिकलचे काम करत असताना, शिडीवरती चढत असताना कशा प्रकारे शिडी धरली पाहिजे, वर शिडीवर काम करत असताना काही वस्तू वरतून खाली पडू शकतात, मग त्या पडू नये म्हणून हेल्मेट घातलं पाहिजे. तर ह्या सगळ्या प्राथमिक ज्या गोष्टी ह्या आपण पहिले मुलांना शिकवत असतो आणि त्यानंतर मग त्याला हळूहळू काम देतो आपण इलेक्ट्रिकलच्या संदर्भातलं, की शॉक लागू नये म्हणून काय केलं पाहिजे, टेस्टर कसा चेक केला पाहिजे, टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने सप्लाय कसा चेक केला पाहिजे. तर ह्या आपण त्याला स्टेप बाय स्टेप असं शिकवत असतो. त्यानंतर ड्राईंग असतं, इलेक्ट्रिकलचं ड्राईंग आहे, तर इलेक्ट्रिक वायरिंग करत असताना कुठलं ड्राईंग वापरलं जातं, त्याचे सिम्बॉल्स असतात पहिले, मग आपण ते मुलांना सिम्बॉल्स शिकवतो त्या ठिकाणी. आणि मग त्या सिम्बॉल्सच्या नंतर मग ते ड्राईंगमध्ये कुठे वापरले जातात, स्विच कुठे बसवायचं आहे, सॉकेट कुठे बसवायचं आहे, फॅन कुठे बसवायचा आहे, तर हे आपण त्या सिम्बॉलच्या साहाय्याने आपण त्यांना सांगत असतो. नक्कीच सर, सेफ्टी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तर समाजातल्या प्रत्येकाला इलेक्ट्रिक सेफ्टी माहिती असणं गरजेचं आहे, सेफ्टी रूल्स कळणं गरजेचं आहे. सुनील सर, तुम्ही काय सांगू शकाल? आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, फक्त आपले विद्यार्थी सेफ्टीचं रूल पाळलं पाहिजे का समाजातील प्रत्येकाने हा नियम पाळला पाहिजे? समाजातील प्रत्येक व्यक्तीने नियम पाळला पाहिजे, कारण की इलेक्ट्रिकलशी घरातील जवळपास सर्वांचा संबंध येतो. बरोबर. घरातील जर सर्किट ब्रेकर ट्रिप झाला असेल, फ्यूज जात असेल, तर त्या ठिकाणी कुशल कारागिराला बोलूनच ते काम करून घेतलं पाहिजे, इलेक्ट्रिशियनला बोलूनच करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा घरीच लोक प्रयत्न करतात, परंतु त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टी सर्वांनी पाळल्या पाहिजेत. इलेक्ट्रिकलच्या बाबतीमध्ये माहिती असेल तरच त्या वस्तूला हात लावणे ठीक असेल. जर आपल्याला माहिती नसेल तर इलेक्ट्रिशियनला बोलून एक्झॅक्ट जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे. नक्कीच सर, आत्ताच वाणी सर आणि सुनील सरांनी जी काही माहिती दिलेली आहे सेफ्टी संदर्भात, प्रवेश घेणं हा एक भाग झाला, परंतु सर्वसामान्य जी जनता आहे, सर्वसामान्य जे लोक आहेत, त्या सगळ्यांनी इलेक्ट्रिक बाबत आपण जागरूकता बाळगली पाहिजे. सुरक्षिततेविषयी आपल्याला सगळी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आज खास सुनील चव्हाण सर असतील किंवा वाणी सर असतील यांच्याकडून आपण जाणून घेतोय की बाबा सर्वसामान्यांना ह्या गोष्टी कशा कळतील आणि भविष्यामध्ये अपघात होऊ नये यासाठी आपल्याला बेसिक काळजी घ्यायची आहे. तर वाणी सर, तुम्ही काय सांगू शकाल अजून सेफ्टीविषयी? सर, सेफ्टी ही मस्ट आहे. सगळ्या गोष्टी आपण आता गाडी चालवायचं म्हणतो की गाडी चालवताना सुद्धा आपल्याला ब्रेक पाहिजे. ब्रेक जर डिले झाले असेल तर गाडी आपण ॲक्सिडेंट होऊ शकतो. तसं इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये पुढे वायर जर लूज झालेल्या असतील किंवा कुठे पाईपाला करंट येत असेल, आपल्या नळाचे पाईप असतात त्याला करंट लागतो, मग ह्यासाठी आपल्याला पहिले सेफ्टी म्हणजे अर्थिंग केलं पाहिजे. त्याला शॉक लागू नये म्हणून काहीतरी उपाययोजना आपण पहिले सुरुवातीला केली पाहिजे. ती जर केली नसेल तर आपल्याला शॉक बसू शकतो. तर ह्या नुसते विद्यार्थीच नाही पण पालकांना सुद्धा आपण घरगुती वायरिंग असते किंवा पुढे कनेक्शन केलेले असतात, माहीत नसतात, पुढे लाईट जाते, आपण कुठेतरी हात घालतो, सॉकेटमध्ये लहान मुलं खेळत असताना सॉकेटमध्ये हात घालू शकतात. मग ते सॉकेटला सेफ्टी करण्यासाठी त्याला एक टॉप असतो, तो टॉप जर बसवला आपण तर त्या मुलांना, लहान मुलांना खेळताना तिथे शॉक बसणार नाही. तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पालकांनी सुद्धा तर आपण सेफ्टी इलेक्ट्रिक धोक्यापासून आपण वाचू शकतो. नक्कीच सर, आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये देखील अनेक अशा घटना घडतात.
तर अशा ह्या घटना घडू नये म्हणून सुनील सर तुम्ही काय सांगू शकाल? पावसाळ्यामुळं बरेच अपघात इलेक्ट्रिकलचे आपल्याला कानावर येतात, बातम्यांमधून समजतात. तर पावसाळ्यामध्ये महत्त्वाची काळजी जे शेतकरी आहेत, पाऊस झाल्यानंतर बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल वायर कट होतात, खाली ओलं झालेलं असतं आणि आपण जर त्या मेटल बॉडीशी संपर्क आला तर आपल्याला शॉक लागतो. ह्या गोष्टीसाठी महत्त्वाची गोष्ट पावसाळ्यामध्ये ही काळजी घेतली पाहिजे की मोटरचं जे आपलं केबिन बॉक्स आहे त्याला हात लावण्यापूर्वी टेस्टरच्या साहाय्याने सप्लाय त्याला आला आहे किंवा नाही याची तपासणी करणं आवश्यक आहे. त्याशिवाय केबिनला हात लावू नये. दुसरी गोष्ट, घरगुती सेफ्टीमध्ये जी काय आपली धातूची उपकरणं आहेत, मेटल बॉडी असलेली जी काही इलेक्ट्रिकल उपकरणं आहेत त्यांना अर्थिंग असणं कंपल्सरी गरजेचं आहे. उदाहरणार्थ घरातील आपल्या इस्त्री आहे, गिझर आहे, या उपकरणांना अर्थिंग किंवा कम्प्युटर असेल तर ह्या उपकरणांना अर्थिंग असणं अतिशय गरजेचं आहे. जेणेकरून अर्थिंग असेल तर कुठलाही अपघात होत नाही. अर्थिंगमुळे सर्किट ब्रेकर ट्रिप होतं. कुठं काय फॉल्ट झाला असेल तर आपल्याला शॉक न बसता तो सप्लाय जमिनीत निघून जातो आणि सर्किट ब्रेकर ट्रिप होतो. तर सर्वसामान्यांसाठी घरामध्ये अर्थिंग असणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी मोटर सुरू करण्यासाठी जातो तर पावसाळ्यात विशेष करून ती काळजी घेतली पाहिजे की पावसाळ्यात केबिन बॉक्सला टेस्टरने चेक करून मगच त्याला हात लावला पाहिजे. बऱ्याच वेळा त्याच ठिकाणी जास्त प्रमाणात अपघात झालेले आहेत. बरेच दिवस पाऊस पडल्यामुळे मोटर चालू केलेली नसते आणि बऱ्याच दिवसांनी मोटर चालू करायला जाऊन केबिनला हात लागला की वायर आतली कट होऊन उंदीर किंवा इतर प्राणी आतमध्ये जाऊन बसतात, वायर कट होते आणि शेतकरी जाऊन मोटर चालू करायला जातो आणि शॉक लागतो, त्याला अपघात होतो. तर अशा घटना पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा घडत असतात. त्यासाठी शेतकरी वर्गाने टेस्टरनेच पहिलं केबिन बॉक्सला सप्लाय येतो की नाही ते पाहूनच मोटर सुरू करावी आणि सर्वसामान्यांनी आपल्या घरामधल्या उपकरणांना अर्थिंग आहे की नाही एवढी खात्री करणे आवश्यक आहे. येस, नक्कीच सर. सुनील सर आणि वाणी सरांनी सेफ्टीविषयी सर्व माहिती दिलेली आहे. आता पावसाळा सुरू आहे. पावसाळा असेल तरी काय आपण काळजी घेणं गरजेचं आहे, त्या काळजी आपण घेतलंच पाहिजे. सर, आता सेफ्टीविषयी झालं, आपण आता मेन विषयाकडे येऊया. तर ITI तुमचं म्हणजे करत असताना, इलेक्ट्रिशियन हा ट्रेड करत असताना किंवा वायरमन हा ट्रेड करत असताना संस्थेकडून किंवा ITI कडून स्टायपंड दिलं जातं का? दिलं तर ते किती मिळतं काय माहिती आहे? सर 500 रुपये स्टायपंड असतं मुलांना. ओके. दर महिन्याला 500 रुपये. त्यासाठी अगोदर फॉर्म भरावा लागतो, उत्पन्नाचा दाखला लागतो त्याला आणि फॉर्म भरून दिल्यानंतर त्याला मंजूर झाल्यानंतर दर महिन्याला त्याला 500 रुपये मिळत असतात. ओके. तर आता हे झालं ITI मधला स्टायपंड. 500 रुपये दर महिन्याला ITI मध्ये स्टायपंड मिळतं. वारंवार आपण सांगतोय स्टायपंड केव्हा मिळतं, जर तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट दिलात, जर तुम्ही तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला दिलात तरच तुम्हाला, आणि रेग्युलर ITIचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरला तर, आणि MahaDBT पोर्टलवरती तुमचं प्रोफाईल तुम्ही अपडेट केला तरच तुम्हाला ह्या सगळ्या म्हणजे स्टायपंडचा वगैरे बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. सर, आता हा झाला संस्थेमधला स्टायपंड. जर तुम्हाला आता अप्रेंटिसशिप मिळालं तुमच्या विद्यार्थ्यांना तर त्यांना स्टायपंड किती मिळतो? अप्रेंटिसशिपला कंपनीप्रमाणे थोडाफार बदल आहे, परंतु साधारण इलेक्ट्रिशियनला 14 ते 20 हजारापर्यंत स्टायपंड मिळतो. ओके. आणि वायरमनला सर? सर वायरमनला पण तेवढंच आहे, 12 ते 20 हजारापर्यंत आहेत. त्यानंतर केंद्र सरकारकडून प्रत्येक मुलाला 1,500 रुपये दर महिन्यालाही मिळत असतात. बरोबर. मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे, जर एखादी कंपनी 18,000 रुपये स्टायपंड देत असेल तर त्याच्यामध्ये केंद्र शासनाचे 1,500 रुपये ॲड करायचे आहेत. म्हणजे NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम कडून 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर MAPS म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशनल स्कीम, MAPS म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं 3,500 रुपये त्या विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत. जर तुमचं अटेंडन्स वगैरे व्यवस्थित असेल, प्रत्येक ठिकाणी निकष आहेत, निकष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ते स्टायपंड भेटणार आहे. निकष काय आहे? पहिल्यांदा तुम्ही NAPS पोर्टलवरती आणि MAPS पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं किंवा नोंदणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नोंदणी नाही केलं तर तुम्हाला स्टायपंड मिळणार नाही. तर मित्रांनो, गाफील न राहता तुमचं प्रवेश झालेला आहे. प्रवेश होत असताना काही गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत, प्रवेश झाल्यानंतर काही गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत, आणि तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतर काही गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही केल्यात
त्या प्रोसेस तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला नक्की शासनाचे जे काही मदतीच्या गोष्टी आहेत किंवा योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला 100% मिळणार आहे. बरेच विद्यार्थी नकारात्मक बोलतात, परंतु स्वतःहून पुढे येऊन हे निकष आहेत ना, निकष पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. नोंदणी करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तर आज जाता जाता दोन्ही सरांना मला विचारायचं आहे, सर आता प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे, आता राऊंड सुरू होणार आहे, तर याबाबत तुम्ही काय सांगू शकाल पालकांना आणि विद्यार्थ्यांना? पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट ही सांगणं आवश्यक आहे की आपली ॲडमिशनची जी वेबसाईट आहे admission.dvt.gov.in याच्यावरती वेळोवेळी माहिती अपडेट केली जाते. आता पुढील राऊंडचं वेळापत्रक आपल्या वेबसाईटवरती डिस्प्ले होईल आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे ज्या तारखा असतील त्या आपण व्यवस्थित पाहणे आणि फॉलो करणे आवश्यक राहील. नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्या ITIची वेबसाईट आहे www.admission.dvet.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स पाहू शकताय. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही तुमच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकताय. आता जनरल मेरिट लागलं, त्यानंतर आता फायनल मेरिट आलेलं आहे, तर फायनल मेरिट तुम्हाला बघण्याची संधी आहे. कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला स्टेट लेवल मेरिट लिस्ट, त्याचबरोबर संस्था लेवल म्हणजे जिल्हा लेवल असेल किंवा त्या संस्था लेवल असेल किंवा कॅटेगरी लेवल असेल, ही माहिती तुम्हाला बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर आज या SKP ITI कट्ट्याच्या माध्यमातून वाणी सर, वायरमन शिल्पनिदेशक, त्यानंतर सुनील चव्हाण सर, इलेक्ट्रिशियन शिल्पनिदेशक, अनुभवी, त्यांचा विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण त्यांना विचारलं, त्या प्रश्नांचं देखील त्यांनी उकल केलेलं आहे. प्रश्नांचं उत्तर सरांनी दोघांनीही दिलेलं आहे. सर, आज SKP ITI कट्ट्याच्या विनंतीला तुम्ही मान देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचं दोघांचंही मनपूर्वक मी धन्यवाद देतो, आभार मानतो. त्याचबरोबर प्रेक्षक, विद्यार्थी आणि ITI मधील सहकारी आजच्या SKP ITI कट्ट्याला जॉईन झाले, त्यांचंही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आणि SKP ITI कट्ट्याने ही म्हणजे संधी उपलब्ध करून दिली किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून गरजूंपर्यंत हा विषय जाईल आणि त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील. आणि हाईप ऑप्शन येईल, हाईप ऑप्शनला क्लिक करून मित्रांनो तुम्ही चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद, थँक्यू. छान. खरं अर्धा तास झाला.